नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण आनंदी या मालिकेचा आजचा 1 जुलैचा भाग खूपच धमाकेदार झालेला बघणार आहोत. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता इथे पृथ्वी मितालीला म्हणत असतो, अगो पटपटावर, किती वेळ आपल्याला मंदिरात जायचंय, दर्शन घ्यायचे, चल पटकन, आजचा दिवस खूप खास आहे बरं का. तेव्हा लगेच मिताली म्हणू लागते, हो दादा, अरे आटपते ना, आता बघ की मला किती कामं पडलीत. तेवढ्यात लगेच मिताली आता आनंदी आनंदी असा आवाज देते. खाली आता सुनीताताई आणि आनंदी असतात. तेव्हा आनंदी म्हणू लागते, सुनीताताई, ही साडी तुम्ही आतमध्ये ठेवा, मी बघून येते, पण मला पायऱ्यांपर्यंत सोडा. सुनीताताई म्हणू लागतात, आनंदीताई तुम्हाला जमणार आहे का मी येऊ वरती सोडायला? त्यावर आनंदी म्हणू लागते, नाही सुनीताताई, अहो मला पायरीवरती सोडा, मी जाईल, मला आता माहिती आहे. तेव्हा लगेच आता सुनीताताई म्हणू लागतात, ठीक आहे, वरती गेल्यानंतर उजव्या हाताला 10 पावलं जायचं, मग तुम्ही बरोबर मितातील ताईंच्या रूममध्ये पोचताल. तेव्हा आनंदी म्हणू लागते, ठीक आहे. आनंदी आता लगेच पावलं मोजत पृथ्वी आणि मितालीच्या रूममध्ये पोचलेले असतात. तेव्हा लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, आनंदी आलीस तू, आम्हाला ना तुझी हेल्प हवी. तेव्हा लगेच आता मिताली म्हणू लागते, आनंदी, अगं तुला वेणी किंवा गजरा बनवता येतो का गं? तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, वेणी किंवा गजरा कशासाठी, कुणाला हवाय? त्यावर लगेच पृथ्वी म्हणू लागतो, आनंदी, हवाय नाही, हवेत खूप सारे. कसं आहे ना आनंदी, आज वटपौर्णिमेचा दिवस आहे. आमच्या आईचा हा दिवस म्हणजे खूप भारी असायचा, अगदी एकदम स्पेशल. आणि आजचा दिवस म्हणजे तिच्यासाठी दिवाळ सणच. ती काय करायची माहिती आनंदी? अगं गावात जेवढ्या पूजा करण्यासाठी सुवासनी येतात ना, तेवढ्या समद्यांसाठी वेण्या आणि गजरे बनवायची आणि समद्यांना वाटायची. तिला लय आनंद व्हायचा. आणि म्हणूनच आम्ही आज या वटपौर्णिमेला इथे आहोत. आम्हाला असं वाटतंय की आमच्या आईचा हा वटपौर्णिमेचा दिवस ना अगदी तिच्या मनासारखा खास व्हावा, म्हणून आम्ही ना आज ज्या बायका येणार आहे ना पूजेसाठी, त्या समद्यांना गजरे आणि वेण्या देण्याचं ठरवलंय. त्यामुळे प्लीज आनंदी, आम्हाला तुझ्या हेल्पची गरज आहे, त्यामुळे प्लीज आमची मदत करशील ना? जमेल ना आनंदी तुला? तेव्हा आनंदी मनाशीच म्हणू लागते, चला, मालक साहेबांनी मला पत्नीचा अधिकार दिला नाही, पत्नी म्हणून मी वटपौर्णिमेची पूजा करू शकत नाही, कारण मालक साहेबांची तशी इच्छा नाही आहे, पण मी समिधाताईंचं कर्तव्य नक्की पार पाडू शकते. समिधाताईंसारखं दरवर्षीप्रमाणे जर सुवासिनींना मी गजरे आणि वेण्या बनवून दिल्या तर मुलांचा विश्वास माझ्यावरचा नक्की वाढेल आणि मुलांना खूप आनंद होईल. त्यांच्या मनात त्यांच्या आईविषयीच्या काय भावना आहे ना, हे मी नक्कीच समजू शकते आणि यामुळं मुलं खूप खुश होतील. एक बायको म्हणून जरी वटपौर्णिमेचा दिवस मला साजरा करता आला नाही ना, पण एक आई म्हणून तो नक्कीच मिळेल आणि हा आईचा मान मी नाकारू शकत नाही. मी मुलांना होकार देणार आणि हे करणार. असे म्हणताच आता लगेच पृथ्वी म्हणू लागतो, काय झालं आनंदी, तुला नाही जमणार का? तुला नाही येत का वेण्या आणि गजरे? बोल ना गं, अशी का गप्प राहिली? मिताली विचारू लागते. तेव्हा आनंदी म्हणू लागते, नाही ना, करणार, मी तुमची मदत नक्कीच करणार, मला जमतात की, गजरे जमतात आणि वेण्याही जमतात, मी करते. तेव्हा लगेच पृथ्वी म्हणू लागतो, हो ना, मग आता ही जबाबदारी तुझी आनंदी. तुला आम्हाला येईपर्यंत हे समद काम आठवायचा. आम्ही आधी आता पूजेसाठी काही सामान घ्यायला जाणार आहोत आणि तसंच दर्शन घेऊन येणार आहोत. तोपर्यंत तू बनवून ठेवशील ना? तेव्हा आनंदी म्हणू लागते, चालेल, मी बनवेल. त्याच वेळेस मिताली लगेच आनंदीजवळ येते. आनंदी, पण चूक होता कामा नये. हे बघ, या गजऱ्याच्या मधोमध एक लाल गुलाबाचं फूल आणि एक पिवळ्या रंगाचं गुलाबाचं फूल आलं पाहिजे. ही माझ्या आईची स्पेशालिटी. आई असेच गजरे बनवायची आणि आपल्याला तिचा हा दिवस अगदी तिच्यासारखाच पुढे न्यायचा आहे. त्यामुळे यात काही चूक होता का म्हणे. एक लाल गुलाबाचं फूल आणि एक पिवळं गुलाबाचं फूल बरोबर मधोमध आलं पाहिजे, लक्षात ठेव. कसं आहे ना, यात काही चूक झाली तर मग अवघड आहे. करशील ना तू सेम टू सेम आईसारखे गजरे? त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, चालेल, मी नक्कीच करेल. आता मुलं घरातनं बाहेर पडलेली असतात, पण आनंदीला मात्र मोठं टेन्शन येतं. तेव्हा आनंदी म्हणू लागते, अरे बापरे, हे कसं शक्य आहे? मला वाटलं होतं फक्त फुलं ओवायचीत, मला गजरे बनवता येतात, पण रंगांचं मी कसं करणार आहे? पिवळं गुलाब कुठलं, लाल गुलाब कुठलं, हे मला कसं कळणार आहे? कारण मला तर हे जग दिसतच नाही. मग या फुलांची निवड मी कशी करू? या रंगांमध्ये माझ्याकडून काही चूक झाली तर?
नाही नाही नाही, मुलांनी एवढ्या विश्वासाने एवढ्या प्रेमाने मला हे काम सोपवलं आहे, ते पण त्यांच्या आईचं आहे. आणि आईचं किती प्रेम आहे मुलांच्या मनात हे मला चांगलंच माहिती आहे. आणि माझ्याकडनं जर काही चुका झाल्या तर मुलांचा विश्वास तुटेल आणि मला असं होऊ द्यायचं नाही आहे. पण मला हे कसं जमणार आहे? या दोन रंगामध्ये आता मी काय करू? हा खेळ कसा सुटणार आहे? असे असंख्य प्रश्न आनंदीला पडलेले असतात. पण तरी आनंदीने आता गजरे बनवायला सुरुवात केलेली असते. तर इकडे आता आरतीताई मस्त देवाचं दर्शन घेऊन आलेली असतानाच तिला समोरच पृथ्वी आणि मिताली दिसू लागतात. आता लगेच आरती मनाशीच म्हणू लागते, चला आज चांगलं सकाळी सकाळी देवाचं दर्शन घेऊन सुरुवात केली होती, मन प्रसन्न झालं होतं. पण नाही, हा चिडका बिब्बा दिसला आणि झालं, सगळी वाट लागली. आता ना मला याचं तोंडसुद्धा बघायचं नाही. आरतीताई बाजूला चेहरा फिरवणार, तेच आता पृथ्वी लगेच तिच्याकडे हात करून हाय असे म्हणू लागतो. आता आरतीला तर धक्का बसतो, हा मला हात वर करतोय, चक्क मला. आता लगेच पृथ्वी आरतीताईच्या दिशेने निघालेला असतो, तेव्हा आरतीला धक्का बसतो, अरे बापरे, हा माझ्याकडे येतोय का? याला माझ्याशी बोलायचंय? तेव्हा लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, हाय असे म्हणताच तो असे हात पुढे करून आता आरतीकडे येऊ लागतो. आरतीला धक्का बसतो, अरे बापरे, आता मला मिठी मारतो की काय? पृथ्वी अगदी आरतीजवळ येताच आरती पटकन खाली वागते. आरतीच्या पाठीमागे आबा उभे असतात. आता पृथ्वी लगेच आबांना घट्ट मिठी मारतो. मिताली आणि पृथ्वी दोघेही आबांचं दर्शन घेतात. आबा कसे आहात तुम्ही? एकदम मस्त ना, फिट्टमफिट? तेव्हा आबा म्हणू लागतात, हो मला काय धाड भरली, मी अगदी जसाच तसा आहे. तेव्हा लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, वाह आबा, तुम्हाला बघून भारी वाटला. तेव्हा लगेच आता आरती म्हणू लागते, आबा आबा तुम्ही याला ओळखताय? तेव्हा लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, आबा तुम्ही हिला ओळखताय? हिला? हे बघा, या असल्या पोरीच्या आसपासही आबा तुम्ही फिरू नका. एक नंबरची भामटी पोरगी ही. आणि देवाने हिच्या तोंडात जीभ नाही तर तिखट हिरवी मिरची दिली, नुसती झणके मारीत असते. अहो इतकं बोलते ना की माणसाला झणकेच लागतात. त्यामुळे आबा, या असल्या मुलीच्या आसपास राहू नका. तुमच्या नशिबाची वाट लावून टाकेल ती, आयुष्य बिघडवून टाकेल ती. तेव्हा लगेच आबा म्हणू लागतात, काय करणार, नाईलाज आहे, मला राहावं लागेल. तेव्हा लगेच पृथ्वी म्हणू लागतो, पण का? तेव्हा आबा म्हणू लागतात, कारण ती माझी नात आहे. तेव्हा लगेच पृथ्वी म्हणू लागतो, नात असली तरी? अरे बापरे, नात आहे? आबा ही तुमची नात आहे? हे कसं शक्य आहे? आबा तुम्ही कुठे आणि ही बडबडी कुठे? तेव्हा लगेच आरती म्हणू लागते, मला कटकटी बडबडी म्हणायचं नाही, शेवटचं सांगून ठेवते. तेव्हा लगेच आबा म्हणू लागतात, आरती अगं कशी बोलतेस तू? छोटे मालक येते, नीट बोल, छोटे मालक म्हण त्यांना. तेव्हा आरती म्हणू लागते, आबा याला आणि मी जमणार नाही, याला ना असंच आरे कारे करणार आहे, एक नंबरचा भामटाडे हा. तेव्हा लगेच पृथ्वी म्हणू लागतो, आबा आबा बघा, माझा इन्सर्ट होतोय सकाळी सकाळी. हे बघा, मला देवाच्या दर्शनाला जायचंय, पण अशी कटकटमध्ये उभी असताना कसं जाणार आहे माणूस? तेव्हा लगेच आता आरती म्हणू लागते, मला मला कटकटी म्हणतोय तू? मला? हे बघ, आबांची धाडशी नाते मी, लक्षात ठेव. तेव्हा लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, तू आणि धाडशी एक नंबरची कटकटी बडबडी. हिच्या संग राहिलं ना डोकं आऊट होईन आबा. पण आबा तुमचं नशीबच खराबा, खरंच अवघड आहे. तेव्हा आरती म्हणू लागते, आबा काय म्हणतोय तो? तुमचं नशीब खराब माझ्यामुळे? याला नीट बोलायला सांगा आबा, नाहीतर मी काय करेन सांगता येणार नाही. तेव्हा लगेच आता पृथ्वी म्हणू लागतं, एक मिनिट आबा, ही जर तुमची नात असेल तर मग आनंदी आनंदी तुमची नाते का? आता लगेच आबा म्हणू लागतात, हो. आता पृथ्वीला धक्काच बसतो. तर त्यानंतर इकडे घरी आता आनंदीने वेण्या गजरे बनवलेले असतात. पण आनंदी खूप टेन्शनमध्ये असते. आता माझ्याकडनं चूक झाली असेल तर मुलांचा माझ्यावरचा विश्वास तुटून जाईल. नाही, मला एक आईचं कर्तव्य पार पाडायचे. त्यांनी एवढी मोठी जबाबदारी सोपवली माझ्यावर. समिधाताईंचं कर्तव्य पार पाडायचे. मी अशी चूक करून कसं चालेल असा विचार चालू असतानाच सुनीताताई येतात. आनंदीताई, अहो आबांचा फोन आला होता, त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे, धरा बरं पटकन. तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, सुनीताताई एक मिनिट, मला तुमची मदत हवी. हे बघा सुनीताताई, मी जे गजरे ओवलेत ना त्यात बरोबर एक लाल गुलाब आणि एक पिवळा गुलाब आलाय का सांगा बरं. त्यावर लगेच सुनीताताई म्हणू लागतात, नाही, तुम्ही तर सगळी चूक भूल केली, एकाच रंगाची फुलं आलीत दोन्ही पण.
आता आनंदीला धक्का बसतो. अरे देवा, अशाने तर मुलं रागवतील. सुनीताताई, त्यांनी मला सांगितलं होतं एक लाल आणि एक पिवळं गुलाब घालायचं, पण मी काय करणार होते. त्यावर सुनीताताई म्हणू लागतात, आनंदीताई, तुम्हाला कसं जमेल ते, तुम्हाला डोळे थोडीच आहे. आनंदी लगेच आता खूपच टेन्शनमध्ये आलेली असते. तेव्हा सुनीताताई म्हणू लागतात, सॉरी या आनंदीताई, मला तसं नव्हतं म्हणायचं, पण तुम्हाला आता जग दिसतच नाही आहे, तर तुम्ही रंगांची पारख कशी करणार. आणि मुलांनी जरी सांगितलं म्हणून ते तुमच्याच्याने होणार आहे का. तुम्ही केलं हे खूप झालं. तुम्ही राहू द्या, तुम्ही आबांशी बोलून घ्या, मी यातली फुलं काढते आणि दुसरे गजरे बनवते, चालेल. तेव्हा आनंदी म्हणू लागते, सुनीताताई, माझ्यामुळे उगाच तुम्हाला त्रास होतोय ना. त्यावर सुनीताताई म्हणू लागतात, आनंदीताई, त्यात कसला आलाय त्रास, मला काही त्रास वगैरे होत नाही, चला पटकन उठा, मी बनवते. त्यावर आनंदी म्हणू लागते, सुनीताताई, अहो पण मुलांनी खूप प्रेमाने विश्वासाने मला हे काम दिलं होतं, मला हे पार पाडायचं होतं. त्यावर सुनीताताई म्हणू लागतात, मुलांना कुठे माहिती आहे तुम्हाला दृष्टी नाही आहे म्हणून, त्यामुळे प्लीज संकोच बाळगू नका, तुम्ही आबांशी बोलून घ्या, मी फोन लावून देते आणि तोपर्यंत गजरे दुरुस्त करून ठेवते, चालेल. आता लगेच सुनीताताई पटकन आनंदीला फोन लावून देतात, चला मी तुम्हाला खाली सोडते. तेव्हा आनंदी म्हणू लागते, नाही, आता मला या घराची ओळख झाली, मी पावलं मोजून जाईन बाहेर बरोबर. आता लगेच आनंदी इकडे खाली हॉलमध्ये आलेली असते. तेव्हा लगेच आता इकडे पृथ्वी आबांना म्हणू लागतो, आबा, म्हणजे आनंदी तुमची नाते. तेव्हा आबा म्हणू लागतात, हो. त्यावर पृथ्वी म्हणू लागतो, हे कसं शक्य आहे, एक एवढी कटकटी आणि बडबडी आणि एक एवढी हुशार आणि समजूतदार, काय जमीन आसमानचा फरक आहे. तेव्हा आरती म्हणू लागते, माझ्याबद्दल तुला बोलायचा अधिकार नाही आहे. तेव्हा पृथ्वी म्हणू लागतं, गबगा तू, मी तुझ्याशी बोलतच नाही आहे. आबा, आनंदी खरंच किती समजूतदार आहे ना. अहो आबा, तिच्याबद्दल सांगतो मी तुम्हाला. आनंदीने ना परवा थालीपीठ बनवले होते, अगदी आईसारखी चव आली होती त्याला, एक नंबर भारी. स्वयंपाकात खूप हुशार आहे तुमची आनंदी. त्यावर आबा म्हणू लागतात, हो, सुगरणच आहे ती, तिला समजा काही जमतं अगदी भारी. त्याच वेळेस आता लगेच आरती मनाशीच म्हणू लागते, अरे देवा, पृथ्वी आनंदीला एकेरी अशी हाक मारतोय, आनंदी आनंदी करतोय, याचा अर्थ आनंदी त्या घरची सून आहे, मालक साहेबांची बायको आहे, हे पृथ्वीला माहिती नाही आहे. आणि हे सत्य कदाचित आनंदीने मुलांपासून लपवलं आहे आणि आबांना तर हे ठाऊकच नाही आहे. आता जर आबांचं आणि पृथ्वीचं बोलणं असंच पुढे गेलं आणि पृथ्वीने सांगून टाकलं की आनंदी त्या घरात नोकर म्हणून राहते, तर आबांना खूप वाईट वाटेल आणि आबांनी लग्नाचा विषय काढला तर नाही नाही नाही, मोठा गोंधळ उडेल आणि मला असं होऊ द्यायचं नाही. त्यासाठी मला हा विषय इथेच कट करावा लागेल, मला काहीतरी करावं लागेल. तेव्हा लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, आबा, तुम्हाला सांगतो आनंदीने सगळे नोकर. त्याच वेळेस आरती म्हणू लागते, आबा, बास, पुरे झालं, चला निघा आता, खूप ऊन लागतंय, चला नंतर बोला याच्याशी. तेव्हा लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, एक मिनिट, दोन मोठाली माणसं बोलत असताना तुझं काय काम आहे ग मधी. तेव्हा लगेच आरती म्हणू लागते, मी तुझ्याशी नाही बोलत, माझ्या आजोबांशी बोलते. आबा चला, तुम्हाला खूप ऊन लागते, डोकं जड पडेल. तेव्हा लगेच पृथ्वी म्हणू लागतो, एक मिनिट, इथे आपण सावलीत उभोय ना, तू बिंडोके का. तेव्हा लगेच आरती म्हणू लागते, मी माझ्या आजोबांशी बोलते, आबा तुम्ही चला, तुम्ही माझं ऐकणार आहात का याचं. तेव्हा लगेच पृथ्वी म्हणू लागतो, आबा, आबा तुम्ही माझंच ऐका, मला माहिती आहे तुम्ही माझंच ऐकणार आहे. तेवढ्यात लगेच आरती पटकन आता ताटात जे हळदी कुंकू असतं ना, त्याला अशी फुंकर मारते. आता ते सगळं उडतं आणि पृथ्वीच्या कुर्त्यावरती लागतं. आता पृथ्वी भडकतो, तू तू माझा कुर्ता खराब केला. तेव्हा आरती म्हणू लागते, मी कशाला करू, मी हात लावला नाही ना. त्यावर लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, मी बघितलं तू फुंकर मारली आणि माझ्या शर्टवरती उडवलंय ना हे, तू माझा कुर्ता खराब केला, मी बघितलं ना. त्यावर आरती म्हणू लागते, आबा, आबा तुम्ही चला लवकर. आरती ताई आता आबांना ओढतच घेऊन जाते. पृथ्वीला मात्र खूप राग येतो. तेव्हा मिताली म्हणू लागते, अरे दादा कशाला भांडतोय तिच्याशी, का भांडायचंय तिच्याशी, कोण आहे ती. त्यावर लगेच पृथ्वी म्हणू लागतो, झणझणीत हिरवी मिरची, असे म्हणत आता पृथ्वी खूप भडकलेलो असतो. तर त्यानंतर इकडे आता आनंदी आबांना फोन लावते आणि म्हणू लागते, आबा, आबा कसे आहात तुम्ही, सगळं काही ठीक आहे ना. तेव्हा आबा म्हणू लागतात, अगं आनंदी पोरी, तुझी आज लय आठवण आली, आज वटपौर्णिमेचा दिवस आहे ना,
तुझा पहिला सण आहे, झाली का तुझी समधी तयारी झाली पूजेची? अगं वटपौर्णिमेचं व्रत करायचं आहे ना तुला. तेव्हा लगेच आता आनंदीला खूप वाईट वाटतं. तिला अगदी रडायला आलेलं असतं, पण आबांशी खोटं बोलते ती. तेव्हा लगेच ती आबांना म्हणू लागते, हो आबा, वटपौर्णिमेच्या व्रताची समधी तयारी झाली. आता मला छान नटायचे, सजायचे आणि पूजेला जायचे. आजचा दिवस खूप भारी आबा. तेव्हा आबा म्हणू लागतात, आनंदी, तू उपवास धरलाय ना? नाही म्हणजे समद काही तिकडे ठीक आहे ना? तू खुश तर आहे ना आनंदी? तेव्हा लगेच आनंदी थबकते. त्याच वेळेस पाठीमागनं मालक साहेब येतात. आता मालक साहेब आनंदीचे बोलणं ऐकत असतात. तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, हो आबा, मी खूप खुश आहे. आज मी उपवास धरलाय, पण मला उपवास सोडायच्या वेळेस माझ्या आवडीचे समदे पदार्थ बनवायचे सांगितलेत. मला हवं नको ते सगळं इकडे. मालक साहेबांनी तर मला पूजेसाठी साडी पण आणली आणि मी हे व्रत करणार आहे खूप छान नटून सजून. आबा, मी इथे लय खुश आहे. तुम्ही नका टेन्शन घेऊ. एका मुलीला अजून काय हवं असतंय? अगदी राजकुमारीसारखं जपलं जातंय मला या घरात. त्यामुळे आबा, तुम्ही माझी काळजी करू नका. मी खूप खुश आहे, आनंदात आहे. बरं चला, मला ना आता देवघरात खूप कामं आहे. पूजेची तयारी करायची ना. त्यामुळे आबा, मी ठेवते हा फोन. आता लगेच आनंदी फोन ठेवते आणि रडू लागते. मालक साहेबांना मात्र वाईट वाटतं. त्याच वेळेस इकडनं आबा म्हणू लागतात, ए पोरी, आज जाय मी तुझा. उगाच ढगात गोळ्या मारल्यासारखं खोटं बोलू नको. आनंदी, म्या ओळखलंय तू माझ्याशी खोटं बोलते आनंदी, कारण असलं काय बी तिकडे घडत नाहीये. मी लहानपणापासून ओळखतो आनंदी तुला. आज जाय मी तुझा. अगं तुला कधी खोटं बोलणं जमलंच नाही आणि आजही ते जमलं नाही आनंदी. तू सापशील आज्याशी खोटं बोलते. त्यामुळे आता आबांनाही खूप वाईट वाटतं. त्याच वेळेस आनंदीच्या हातात जे गुलाबाचं फूल असतं ना, ते असं ती जोरात दाबू लागते. त्याला जे काटे असतात, त्याचे काटे आता तिच्या हाताला टोचू लागतात. तेव्हा आनंदी रडतच म्हणू लागते, चुकले, मी मोठी चूक केली. मी आज माझ्या आबांशी खोटं बोलले. याची शिक्षा मला व्हायलाच पाहिजे. आता लगेच आई ग, असं आनंदी ओरडते. आता मालक साहेब थोडेसे पुढे येतात आणि बघतात तर आनंदीच्या हातातनं रक्त निघत असतं. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, आनंदी, अगं वेडी झाली आहेस का तू? अगं काय करतेस हे समद? तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, करणार, मला ही शिक्षा भेटायलाच हवी. मालक साहेब आता आनंदीकडे बघू लागतात. तर त्यानंतर इकडे आता हा विद्याधर खूपच दारू ढोसत आता शलाकाकडे आलेले असतो. शलाका, शलाका, मी सोडणार नाही. आनंदीला मी सोडणार नाही. आज तो युगंधर सगळ्यांसमोर मला शंड म्हणाला. मला मला डिवचलंय त्यांनी. आणि हे सगळं कुणामुळे झालंय? तर त्या आंधळ्या आनंदीमुळे. तिच्यामुळे आज सगळ्यांसमोर माझा अपमान झालाय, तो पण जाहीर अपमान. मी बदला घेणार, सूड उगवणार आहे त्या आनंदीकडनं. आता माझी मर्दांगी काय आहे ना, हे मी तिला दाखवणार. अशी अशी अवस्था करणार आहे ना त्या आनंदीची, की तोंड दाखवण्याची लायकी राहणार नाही तिची कुठे. अशी अवस्था करणार आहे. असे म्हणताच विद्याधर निघालेलो असतो. तेव्हा शलाका म्हणू लागते, विद्याधर थांब. अरे काय करतोयस तू? कुठे चाललाय? तेव्हा विद्याधर म्हणू लागतो, ए शलाका, तू माझ्यामध्ये येण्याचा प्रयत्न करू नको हं. मी त्या आनंदीला सोडणार नाही आज. आज हा विद्याधर काय मर्द माणूस आहे ना, हे मी तिला दाखवणार. आर नाहीतर पार होणार आज. तेव्हा लगेच आता शलाका म्हणू लागते, ए थांब, आर आणि पार करायची आत्ता ती वेळ नाहीये. अरे तुला कळतंय का? तू बिंडोक आहे का? अरे तू जर असं काही करायला गेला तर तो युगंधर तुला मारून टाकेन, संपून टाकेन तुला. त्यावर लगेच विद्याधर म्हणू लागते, मारू दे, मारून टाकायचंय ना मारू दे, पण त्याआधी मी आनंदीची अवस्था अशी करणार आहे ना, तोंड दाखवण्याची लायकी राहणार नाही तिची कुठे. असं करणार आहे मी आता. तेव्हा लगेच शलाका म्हणू लागते, हे बघ, तुला असं करायचंच आहे ना, पण कर, पण समोरच्याच्या बाबतीत आपण काहीतरी करतोय हे त्याला कळू द्यायचं नाही, अशा पद्धतीने कर. तेव्हा लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, याचा अर्थ नेमकं म्हणायचंय काय? तू करायचंय काय म्हणतेस? त्यावर शलाका म्हणू लागते, ऐक मग, आज वटपौर्णिमेचा दिवस आहे आणि सुवासिनींसाठी हा दिवस खूप खास आणि महत्त्वाचा असतो. त्यामुळे आजच्या दिवशी आपण असं काहीतरी करायचं ना, ज्यामुळे आजचा हा सणाचा दिवस आनंदीसाठी पहिला आणि शेवटचा असला पाहिजे. लक्षात येतंय? तेव्हा विद्याधर हसतच म्हणू लागतो, शलाका, तू नेमकं काय करणार आहे? तेव्हा शलाका म्हणू लागते, विद्याधर, मी कुठं, कसं आणि काय, हे काय करणार आहे ना, हे मी तुला सांगणार नाही. तू फक्त बघत राहा.
आता या शलाकाचा धमाका काय असतो. आता या दोघांनी इथे मोठा डाव टाकण्याचं ठरवलेलं असतं. तर त्यानंतर इकडे आता मालक साहेब म्हणू लागतात, अगं आनंदी काय करतेस तू? अगं किती काटे टोचले, रक्त निघतंय हातातनं, एवढी कसली शिक्षा घेते तू? त्यावर आनंदी म्हणू लागते, पहिल्यांदा मी माझ्या आबांशी खोटं बोलले. मी नाही करू शकत हे वटपौर्णिमेचं व्रत, पण मी कसं सांगू माझ्या आबांना, म्हणून खोटं बोलावं लागलं. आता मला पाप लागणार. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, दे पोरी, अगं असं पाप वगैरे काही लागत नाही गं. आणि पूजा केल्याने काय होणार आहे? नाही केली तर थोडी पाप लागणार आहे. असं काही मानू नको, सोडून दे. त्यावर आनंदी म्हणू लागते, मालक साहेब अहो तुम्हाला काय कळणार? या वटपौर्णिमेच्या व्रताचं महत्त्व फक्त एका सुवासिनीलाच कळू शकतं. ते तुम्हाला नाही समजणार. म्हणून आज मला खूप वाईट वाटतंय. मी एक सुवासिनी असून हे व्रत करू शकत नाही. मला ना काय करावं काही सुचतच नाही आहे. आता असे म्हणत आनंदी रडू लागते. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, हे बघ आनंदी, रडू नको बरं, शांत हो. हे बघ, तुझी जर एवढीच इच्छा असेल तर तू हे व्रत करू शकतेस. आनंदीला खूप बरं भारी वाटतं, खूपच आनंद होतो. तेव्हा ती म्हणू लागते, मालक साहेब तुम्ही खरं बोलताय? तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, हो. तेव्हा आनंदी म्हणू लागते, पण नंतर मी आवरल्यानंतर नकार देणार नाही ना? तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, नाही ग बाई, तुझी इच्छा आहे ना, तुझं जर समाधान होत असेल ही पूजा व्रत करून तर ठीक आहे. तू जा, आवर आणि जा पूजेला. दे ते फूल इकडे. किती रक्त निघले हातातनं. मालक साहेब लगेच आनंदीच्या हातातनं फूल घेतात, आपला रुमाल काढतात आणि तिच्या हातात देतात. पुसून घे, थांब मी तोपर्यंत ना औषधाचा डब्बा घेऊन येतो. आनंदीला मात्र खूप भारी वाटतं, कारण आता वटपौर्णिमेच्या व्रतासाठी मालक साहेबांनी तिला परवानगी दिलेली असते. तिला काय करू, तिचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, आता मात्र शलाका आणि विद्याधरने मालक साहेबांविरुद्ध मोठा डाव आखलेला असतो. पण आता या वटपौर्णिमेच्या दिवशी आनंदीने स्वतःचा जीव धोक्यात घालून मालक साहेबांचा जीव वाचवलेला असतो. त्यामुळे मालक साहेब आता हॉस्पिटलमध्ये एकटक आनंदीकडे बघू लागतात. आता मालक साहेबांना आनंदीचं बोलणं आठवतं. तिची अगदी मनापासून इच्छा असते हे व्रत पूजा करायची. मालक साहेब स्वतः आता या सौभाग्याचं ताट घेऊन आता वडाच्या झाडाजवळ सगळ्या बायका सुवासिनी जमलेले असतात. धनश्री, शिल्पा सगळ्याजणी असतात. तेव्हा लगेच आता मालक साहेब ते सौभाग्याचं ताट घेऊन गाडीतनं खाली उतरताच धनश्री म्हणू लागते, मालक साहेब भाऊजी तुम्ही इकडे काय करतायत? सगळ्या बायका आता मालक साहेबांकडे बघू लागतात. आता मात्र लगेच मालक साहेब स्वतः आनंदीला घेऊन येणार का? कशी वडाची पूजा होणार? कसं हे वटपौर्णिमेचं व्रत पूर्ण होणार? हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.